वाहतूक आणि प्रशासन एखादी मोठी दुर्घटना होण्याची वाट पाहते आहे का? शाळांच्या संपत असलेल्या सुट्ट्या आणि पावसाची सुरुवात झाल्याने वातावरणात आलेला गारवा या पार्श्वभूमीवर पावसाचा आनंद लुटत निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांनी काल शनिवार आणि आज रविवार सिंहगड आणि खडकवासला परिसरात मोठ्या संख्येने गर्दी केली होती। त्यामुळे सिंहगड घाटात वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती। यावेळी अनेक परगावहून आलेल्या अतिउत्साही पर्यटकांनी घाट रस्त्यातच चारचाकी आणि दुचाकी लावल्यामुळे तर वाहतूक कोंडीत भरच पडली होती। मात्र यावेळी या वाहतुकीची कोंडी सोडवण्याची जबाबदारी असलेले वन विभागाचे कर्मचारी गडावरील पार्किंगमध्ये निवांत गप्पा मारत बसले असल्याचे चेकमेट टाइमच्या पाहण्यात समोर आले। गडावर जाताना निम्मे अंतर पार करून गेल्यानंतर अरुंद घाट रस्ता, डाव्या बाजूला डोंगर आणि उजव्या बाजूला दरी अशी जीवघेणी परिस्थिती असलेल्या रस्त्यावर अनेक मोटार चालकांनी डोंगराच्या बाजूने वाहने लावलेली आढळून आली। त्यामुळे एकच मार्ग चालू राहून मोटारी समोरासमोर येऊन वाहतूक ठप्प झाली होती। यावेळी स्वर्गीय आमदार रमेशभाऊ वांजळे प्रतिष्ठानच्या साईनाथ जोशी, रोहन पवार कार्यकर्त्यांनी वाहतूक सोडवण्यासाठी जवळपास 2 तास अथक प्रयत्न करत वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला। मात्र तरीही वाहतूक नियंत्रित होत नसल्याचे आढळून आल्यानंतर अखेर त्यांनी गडावरील पार्किंगमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांना वाहतूक कोंडीचे गांभीर्य समजावून सांगत कोंडी सोडवण्यात मदत करण्याचे आवाहन केले। त्यानंतर गडावरून सोडण्यात येणाऱ्या गाड्या कार्यकर्त्यांनीच थांबवल्यामुळे अखेर 2.5 तासांनी वाहतुकीचा तिढा सुटला। दरम्यान जोराचा वादळी वारा आणि पाऊस आला असता तर एखादी दरड कोसळली असती तर मनुष्यहानी नक्कीच झाली असती, अशी भीती वाहतूक कोंडीत अडकलेल्या अनेकांनी बोलून दाखवली। तर त्या ठिकाणी अनेकांच्या मोबाईलला नेटवर्क देखील नसल्याने मदत तरी कशी मागवणार, त्यामुळे अनेकांच्या भीतीत भर पडत होती। या वाहतूक कोंडीबाबत अधिक माहिती घेतली असता काही जुने कर्मचारी बदलून गेल्यामुळे आताच्या कर्मचाऱ्यांना अनुभव कमी असल्याने वाहतूक कोंडी होत असल्याचे नियमित येणाऱ्या पर्यटकांनी सांगितले। तर खाजगी वाहनांना गडावर मज्जाव करून सार्वजनिक वाहतूक असलेल्या वाहनातूनच नागरिकांनी प्रवास केल्यास वाहतूक कोंडीमुळे गडावर होणारी संभाव्य दुर्घटना टळू शकते।